नमस्कार. द्रौपदीची थाळी या चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अशी फोडणी देऊन तयार केल्या जाणाऱ्या खतखत्याची पद्धत पाहूया. साधारण 4 ते 6 माणसांसाठी लागणाऱ्या खतखत्याचे साहित्य: सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या आणि कंद, फणसाच्या बिया म्हणजेच आठळ्या, आंबाडे, हवे असल्यास शेंगदाणे, प्रामुख्याने प्रादेशिक भाज्या, कंद आणि मक्याचे कणीस यांचा समावेश यात असावा. वाटणासाठी 2 मोठ्या वाट्या ओल्या नारळाचे खोबरे, 2 लाल मिरच्या आणि 2 चमचे मिरची पावडर, अर्थात आपल्या सवयीनुसार प्रमाण कमी जास्त करावे, 1 चमचा हळद पावडर, लिंबाच्या आकारा एवढी चिंच आणि वरून टाकण्यासाठी तेवढेच गूळ, 15 ते 20 चांगली वासाची त्रिफळे, अर्थात ताजी हिरवी असल्यास उत्तम. तडका देण्यासाठी 2 ते 3 चमचे तेल, मोहरी, हिंगाचा खडा, मेथीचे 8-10 दाणे किंवा मेथीच्या भाजीची पाने असल्यास 1 मूठ चिरलेली हिरवी पाने, चवीपुरते मीठ. सर्वप्रथम शिजण्यास वेळ लागणारे कंद, कणिसाचे तुकडे, आठळ्या कुकरमध्ये 2 शिट्या काढून शिजवून घ्यावे. नंतर एका पातेल्यात तडका देण्यासाठी तेल टाकून तेल तापले म्हणजे त्यात हिंग, मोहरी आणि मेथीची पाने टाकून परतून घ्यावे. सर्व प्रकारच्या भाज्या आणि कंद एकत्रित करून बनविला जाणारा हा पदार्थ वेगवेगळ्या प्रांतात आणि वेगवेगळ्या समाज गटात बनविण्याच्या पद्धतीत थोडा फरक आहे. काही लोक यात डाळ, वाटाणे असे कडधान्य घालून एकत्र शिजवतात, तर काही लोक फक्त भाज्या आणि कंदच वापरतात. तसेच काही लोक या भाज्या सरळ पाण्यात शिजवतात, तर काही लोक आधी खमंग फोडणीही देतात. बनविण्याच्या या प्रकारानुसार खतखत्याच्या चवीत किरकोळ फरक पडतो. कुकरमध्ये न टाकलेल्या सर्व भाज्या त्यात टाकून थोडेसे पाणी घालून शिजत ठेवाव्या. पातेल्यावर ताटली ठेवून त्यात थोडे पाणी टाकून भाज्या चांगल्या शिजवून घ्याव्या. भाज्या शिजतानाच त्यात चवीपुरते मीठ, थोडी हळद आणि मिरची पूड टाकावी. वाटणासाठी ओले खोबरे, लाल मिरच्या, मिरची पावडर, हळद पावडर आणि चिंच मिक्सरमध्ये घालून बारीक वाटण करावे. वाटण बारीक झाल्यानंतर त्रिफळे टाकून 1 ते 2 फेऱ्या मिक्सर फिरवावा. हे बघा, आता हे वाटण तयार झाले आहे. पातेल्यातील फोडी शिजल्यानंतर त्यात कुकरमधील शिजलेली भाजी घालून गरज वाटल्यास पुन्हा थोडे मीठ घालून सर्व भाज्या चांगल्या ढवळून घ्याव्या आणि मग त्यात वाटण घालून वर गूळ टाकावे आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे खतखते शिजू द्यावे. साधारण त्रिफळाचा वास सुटला म्हणजे खतखते तयार झाले असे समजून गॅस बंद करावा. हे पहा, असे रुचकर खतखते तयार झाले आहे. पदार्थ आवडला तर लाईक, शेअर करून कॉमेंट नक्की द्या. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.